नमस्कार मैत्रिणींनो. तर श्रावण चालू झाला आहे आणि आज पहिला सोमवार. तर म्हटलं आज स्वयंपाक काहीतरी विशेष करायचा आहे. त्यासाठी मी पूर्ण थाळीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा मी 2 वाटी कोलम तांदूळ घेतलेले आहेत आणि इथं खडे मसाले घेतलेले आहेत. एका पातेल्यात आपण 2 चमचे तूप टाकून घेणार आहे आणि जे खडे मसाले दाखवले ते आपण याच्यात टाकून देणार आहोत. त्यामध्ये लवंग, मिरी, दालचिनी आणि जिरी हे टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण एक मोठा तांब्या पाणी टाकलेलं आहे. पाण्याला थोडी उकळी आल्यानंतर त्यात मी मीठ टाकलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचे आहे आणि नंतर तांदूळ धुवून त्यात टाकून घेतले आहेत आणि हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही तांदूळ आपला थोडासा शिजलेला आहे. तर त्याला थोडंसं चमच्याने खालीवरून करून घ्यायचं आहे. आता त्यावर झाकण ठेवून थोडं शिजून द्यायचं. त्यानंतर 10 मिनिटांनी बघितल्यानंतर भात बऱ्यापैकी शिजलेला आहे. इकडे मी तोपर्यंत चपातीचं पीठ मळून घेत आहे. चपातीचं पीठ तर मळून झाले. आता आपण भाजीची तयारी करूया. इकडे 250 ग्रॅम पनीर आहे, ते कापून घेतलेलं आहे. त्यानंतर वाटण्यासाठी आपण टॅमॅटो वगैरे चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर कांदा वर लसूण आपल्याला टाकायचा नाही आहे. आपल्याला अगदी सात्विक जेवण बनवायचं आहे. त्यासाठी फक्त खोबरंच तळून घेतलेलं आहे. खोबरं काढून घेतलं. त्यानंतर आपण पनीरचे तुकडे तळून घ्यायचे आहे. जास्त प्रमाणात तळायचे नाही, हलकेसेच तळून घ्यायचे आहेत पनीर. नंतर मी टॅमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. त्यानंतर तळलेलं खोबरं, अद्रकचे थोडेसे तुकडे, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे मिक्सरला बारीक वाटून घेतलेले. तर अशा प्रकारे आपण वाटून घ्यायचे. इकडे मी तळलेल्या पनीरच्याच तेलामध्ये थोडीशी जिरी टाकून घेतलेली आहे. नंतर कढीपत्ता टाकायचा आहे आणि वाटलेलं वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे. वाटण परतून झाल्यानंतर टॅमॅटो प्युरी टाकलेली, ती चांगली शिजल्यानंतर आपण त्यात हळद, 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. त्यानंतर मी त्यामध्ये पनीर मसालाही टाकलेला आहे. आता ते चांगलं परतून घेतलेलं आहे. आता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. नंतर मी त्यात थोडंसं बटर टाकलेलं आहे. बटर मेल्ट होते तोपर्यंत आपण ते परतून घ्यायचं आहे. मी इथं ते चांगलं परतून घेतलं आणि त्यानंतर आपण जे पनीर तळून घेतलं आहे ते पनीर यात टाकून घ्यायचं आहे. पनीर टाकून झालं की त्यात आपण जो मसाला वाटला होता त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते या मसाल्यात ओतायचं. आणि मी इकडेही पाणी गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं, तेही पाणी त्यात टाकायचं आहे. अशी ग्रेव्ही वगैरे करताना थोडंसं गरम पाणी टाकलं की भाजीला अजूनच चव येते. आपल्याला जितकी भाजी करायची तेवढं पाणी टाकायचं. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकलंय आणि भाजीला उकळी आली की त्यात टाकली कोथिंबीर. बारीक चिरून कोथिंबीर टाकायची आहे आणि तयार आहे आपली भाजी. आणि राहिलेलं पनीरही मी त्यात टाकले. इकडं मी लगेच चपात्या करून घेतल्या आहेत. संध्याकाळची कशी स्वयंपाकाची घाईच असते ना, त्याच्यामुळे मग पटपट चपात्याही करून घेतल्या. आणि उपवास असला की त्या दिवशी जास्तच घाई गडबड असते, त्यामुळं घाई चपात्याही करून घेतल्या. आणि आता गोडमध्ये काहीतरी करायचं होतं, मग मी एक दीड तासापूर्वीच थोडेसे तांदूळ भिजत घातले होते. आपले साधेच तांदूळ आहे ते. तांदूळ चांगले भिजले होते, मग ते मिक्सरला बारीक केले. चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर असं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे.
इकडे लगेच गॅसवर एक पातेलं ठेवले, त्याच्यात 2-3 चमचे तूप टाकलेलं आहे आणि मी खोबरंही किसलं होतं, ते खोबरंही त्यात परतून घ्यायचे. तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील तर ड्रायफ्रूट्सही त्यात टाकू शकता. आणि त्यानंतर एक 1 ते 1.5 ग्लास मी त्यात पाणी टाकलेलं आहे. ही खीर आहे जी जास्त घट्ट चांगली लागत नाही, त्याच्यामुळं जास्त काही घट्ट करायचीच नाही आहे तिला. गार झाल्यानंतर ती पूर्ण परत घट्ट होऊन जाते, म्हणून अगोदरच थोडं पाणी जास्त टाकायचं आहे. पाण्याला उकळी आली की त्यात जे वाटलेलं तांदूळ होते ते टाकायचे आहेत. ते थोडे शिजत आले की त्याच्यानंतर त्यात चवीप्रमाणे तुम्हाला जितकं गोड लागतं तेवढी साखर टाकू शकता. आणि अगदी 5 मिनिटानंतर आपण गॅस बंद करून त्यात दूध टाकणार आहोत. तर तयार आहे आपली तांदळाची खीर. ही खीर तुम्ही चपातीवरही खाऊ शकता आणि अशी चमच्याने सुद्धा खाऊ शकता. अतिशय छान लागते ही खीर. तर तयार आहे आपलं आज उपासाचं पूर्ण जेवण. तर कशी वाटली तुम्हाला आजची थाळी हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.